मित्रांनो, एंड सेम एक्झाम आपल्या एकदम काही हाफ झाल्याय, काही इयरच्या आणि काही इयरच्या पूर्ण संपलाय. DSYच्या मुलांच्या तर पूर्ण आता संपलाय. आणि आता आपल्याकडनं दोन प्रकारच्या चुका कदाचित झाल्या असतील. एक तर आपल्याला जेवढे मार्क पाहिजे होते त्यापेक्षा कमी आले आणि पासिंग व्हायचं होतं पण बॅकलॉग आले. मग आता पुढे काय काय करू शकतो की जेणेकरून आपण टॉप करू शकतो, आपण आपल्या एक्सपेक्टेशन मध्ये आपला CGPA 8.9च्या वरती आपला पॉइंटर नेऊ शकतो. मित्रांनो, काय होतं बघा, या दोन्ही प्रकारच्या मुलांसाठी मी शॉर्ट मध्ये गायडन्स करतो, फॉलो करा, खूप तुम्हाला फायदा होईल. जवळजवळ महिनाभरापासून तुम्हाला डेली व्हिडिओ देऊन मी मोटिवेट करतोय, वेगवेगळ्या गोष्टी सांगतोय तुमच्यासाठी, बेस्ट ऑफ बेस्ट गोष्टी, बारीक सारीक अशा खूपतल्या गोष्टी सांगतोय. गुपितच्या पेपर कसे चेक होतात, सेट होतात, सगळ्या गोष्टी त्या तुम्ही फॉलो करताय, रिझल्ट येतो, कितीतरी जुगाड सांगितले, मला आनंद वाटतोय, तुमचा फायदा होतो. तर त्यासाठीच या दोन गोष्टी आतापर्यंत तुम्हाला अभ्यासाला मी लावलंय, टॉपर बनवलंय, कसा अभ्यास करायचा, काय प्रिपरेशन पाहिजे, टाइम टेबल, सगळ्या गोष्टी करून तुम्हाला टॉपर बनवत आलोय, विषय क्लिअर करून दिले, बॅकलॉग क्लिअर करून दिले. सो आता पुढचा टाइम वेस्ट न जाता एक्झाम संपल्यानंतर नवीन सेमिस्टर सुरू होईल, समजा 10 जानेवारीला, मधला 10-15 दिवस सुटेल, तो वाया न जाता वेळ आपल्याला अभ्यास पण नाही करायचं पण वेळ नाही वाया घालवायचं. म्हणजे सर अभ्यास पण नाही करायचं, वेळ नाही वाया घालवायचं, मग काय तेच आता सांगणार आहे. मित्रांनो, दोन प्रकारच्या मुलांसाठी सांगतो. पहिलं की ज्यांना लेस मार्क पडले अपेक्षेपेक्षा, म्हणजे अपेक्षा होती भरपूर मुलांची की जसं मला 70 पैकी समजा 55 मार्क पाडायचे, 60 पाडायचे, 65 पाडायचे होते, 70 पैकी 70 पण पाडायचे होते पण कमी पडले, 68 पडले. यस, तुम्ही म्हणशाल सर 70 पैकी 70 इंजिनिअरिंगला पडतात का? हो मित्रांनो, पडतात. माझी स्वतःची विद्यार्थिनी आहे, M3चा जे कोर्स वापरते, यस विशाखा नावाची, अवसारी कॉलेजची विद्यार्थिनी आहे. तो तिला 70 पैकी 70 पडताय एंड सेमला. ऑब्विसली M1 M2 ला जवळजवळ अबोव्ह 90s होते. सो M3 लाही पडताय 70 पैकी 70, पण समजा 1-2 मार्क तिला कमी पडले समजा उदाहरणार्थ, यस त्याची तयारी बघून मला खात्री की पडतातच. ओके, त्या टाईपच्या सगळ्या मुलांसाठी पहिला केस आहे माझी की ज्यांना आउट ऑफ मार्क घ्यायचे होते, 65, 66, 62, अबोव्ह 60 जायचं होतं, जेणेकरून पॉइंटर हा 9च्या वरती जाईल. पण आता पॉइंटर कमी होणार आहे कारण अपेक्षेपेक्षा 5-10 मार्क कमी आले. तर ह्या मुलांनी काय करायचं, आता एक्झाम संपते 17-18 पर्यंत. जे DSY त्यांची तर डायरेक्ट 10ला संपली आहे. मग कॉलेज सुरू होईल आता 5 किंवा 10 जानेवारीला. मग मध्ये आता लगेच अभ्यास नाही करायचा यांच्यासाठी मी नंतर सांगतो. पण काय करा, सिनियरला भेटून घ्या. या सेम मध्ये कुठल्या विषयांना आपल्याला अपेक्षा होती 70ची पण पडले 65, आपण टॉपर होतो, वर्गात पहिला येणार होतो पण आलो 3रा, कुठेतरी अडचण आली. सब्जेक्ट मध्ये गोल्ड मेडलिस्ट होणार होतो, युनिव्हर्सिटीत फर्स्ट येणार होतो पर्टिक्युलर सब्जेक्ट मध्ये, पण नाही आलो. समजा M3 फर्स्ट येणार होतो, नाही आलो, 2-3 मार्कांनी राहून गेलो. काय करा, यावेळी आपला पॉइंटर त्या छोट्या छोट्या मार्कांमुळे जो 9.4चा पॉइंटर होता तो आला 8.3 वर. मग आता काय करा, सिनियरला भेटून घ्या, टीचर्सला भेटून घ्या, यस घरी जा, आराम करा आणि कॉन्टॅक्ट करून घ्या की कुठल्या या सेमिस्टरला माझ्याकडून थोड्या थोड्या मार्कांनी माझा पॉइंटर डाऊन झाला, पण नेक्स्ट सेमला कुठले असे विषय जो हायर सब्जेक्टला मी स्कोर करणार होतो ना, याच्याच सारखा स्ट्रॉंग स्कोरिंगचा विषय कुठला, याच लेवलचा की जो नेक्स्ट सेमला आहे. इकडे 2 विषय होते स्कोरिंग, 2 टफ होते, जे 2ला मी ठरवलं होतं आउट ऑफ घेणारे, इकडे ते 2 कुठले आहे ते आत्ताच माहिती काढून घ्या. आणि जेणेकरून ते विषय कळाले की त्यांचे पुस्तकं घेऊन बघा, पुस्तकं घेऊन घ्या, जस्ट ओव्हरलुक सिलेबसचा करून घ्या, त्या सब्जेक्टमध्ये काय येतं काय नाही सिनियरशी डिस्कस करून घ्या, सरांशी डिस्कस करून घ्या, किंवा तुम्ही थोडंफार बघून घ्या. आणि काय होणार, अभ्यास आपल्याला करायचं नाहीये पूर्ण, आपल्याला सुट्टीच एन्जॉय करायची. पण यांनी काय होईल, जो इकडचा आपला चॉईस गेला ना, पॉइंटर 9.5च्या वरती जायचा होता, जेणेकरून कॉलेजमध्ये आपण टॉपला गेलो असतो, पण तो आता 8.5 मध्ये झाला या काही ठराविक सब्जेक्टमुळे. आता इकडची कसर इकडे काढायची, यासाठी अभ्यास नाही करायचा पण ओव्हरऑल आयडिया घेऊन घ्यायची, जेणेकरून ते 15-20 दिवस सुट्टींचे वाया जाणार नाही. आल्या आल्या कॉलेज सुरू झालं की समजा 10 जानेवारीला कॉलेज सुरू झालं तर सेटल होईपर्यंत जानेवारी संपून जाईल. पण आणि मग आपल्याला कळेल की लगेच इनसेम एक्झाम येऊन जाईल 15-20 फेब्रुवारीला, मग पुन्हा टॉप करण्याचे आपले चान्सेस कमी होऊन जातील. त्यामुळे आता ओव्हरऑल आयडिया घेऊन ठेवा, अभ्यास नाही केला तरी चालेल, सुट्टी एन्जॉय करा, जेणेकरून 10ला कॉलेज सुरू झालं 10 जानेला की लगेच तुम्ही सेटल झालेले असणार, तुम्हाला माहित असणार कुठल्या सब्जेक्टमध्ये काय काय नाही, आणि अभ्यास करून तुम्ही टॉप करून टाकशाल. पॉइंटर आपोआप आपला 9.5च्या वरती निघून जाईल. या मुलांची आयडिया क्लिअर केली. आता सेकंड, ज्यांना म्हणजे हे सगळ्यांना मी सांगितलं की टॉप करायचं होतं पण नाही झालं किंवा मार्क खूप चांगले घ्यायचे होते कमी आले, आता सेकंड आले बॅकलॉगच येऊन गेले. त्यांनी काय करा, बॅकलॉग आलाय ना, सो ऑब्विसली सुट्ट्यांचा पिरियड आहे ना, याच्यामध्ये तुम्ही आता वेळ घालवायचा नाही. कारण बॅकलॉग आल्यानं काय होणार, समजा 10 जानेवारीला कॉलेज सुरू झालं, नेक्स्ट सेमचे पण पूर्ण 5 सब्जेक्ट आहे, ते पूर्ण नवीन आहे, त्यांचं बर्डन असेल, नाही बॅकलॉगसाठी अभ्यास कधी करायचा. मग त्यासाठी तुम्ही काय करा, फुल अभ्यास नका करू, तुम्ही घरी जा, 2-4 दिवस चांगलं शांत व्हा, एका ठिकाणी फिरून या, लागलं तर एखादा चांगला मूवी आलाय, छत्रपती संभाजी महाराज मूवी चालू आहे बघून या, यस पुष्पा वगैरे आलाय बघून या. पण काय होणार, थोडं एनर्जेटिक होऊन जा आणि
4-5 दिवसच हे तुम्हाला करायचं आणि लगेच जो पेपर बॅक राहतोय ना त्याची एंड सेमची जी पेपर आहे ना ती फुल प्लेज बघून पुस्तकात बघून सोडवा, कारण आपल्याला तो पेपर द्यायचाच आहे. फुल प्लेज बघून सोडून ठेवा आणि अनालिसिस करा काय चुकलं काय नाही. एखाद्या सिनियरला भेटा किंवा ज्या वर्गातला टॉपर मुलगा आहे ज्यांनी पूर्ण पेपर दिला पास झाला त्याला भेटा, त्याला दाखवा किंवा कॉलेज टीचरला दाखवून द्या, सर हे असं झालं असं लिहायला पाहिजे होतं म्हणून माझा बॅक राहिला. तुम्हाला कळेल तरी, म्हणजे हा पेपर आता बॅक राहतो म्हणजे मे मध्ये द्यायचाच आहे पुन्हा. मग त्यासाठी एकदा सॉल्व्ह करा, बघून सॉल्व्ह करा, स्वतः अनालिसिस करा, म्हणजे तुम्हाला कळेल की काय चूक झाली. तुम्ही म्हणशाल सर पेपर तर मे मध्ये 5 महिने काय करायचं मग ही, कारण आत्ता टेन्शन मध्ये आल्यामुळे लगेच जानेवारीमध्ये पुढचे पेपर आहे, वेळ नाही भेटणार मुलांना. ते 5 पेपर इकडे 2-3 बॅक राहिले, 8-8 पेपर, वेळ भेटणार नाही. त्यामुळे आत्ताच लगेच त्याचं पेपर सॉल्व्ह करून ठेवा, चुका शोधून ठेवा, म्हणजे पुढचं बर्डन तुमचं कमी होऊन जाईल. आणि रेग्युलर मध्ये दर आठवड्याला फक्त 2 तास द्या, बॅकलॉगच्या विषयाला 2 तास द्या. 3 बॅक असेल तर 6 तास, 2 बॅक असेल तर 4 तास आठवड्याला. यावेळी स्ट्रॅटर्जी फॉलो करा, म्हणजे तुमचं पुढे बॅकलॉग न राहता ऑल क्लिअर होशाल. आणि यांना ज्यांना कमी मार्क पडले हे टॉपर होताल, यांचं सीजीपीए 9.5च्या वरती जाईल. मित्रांनो या स्ट्रॅटर्जी मी दिल्या, आवडल्या असेल नक्की शेअर करा, आपल्या मुलांनाही आपल्या मित्रांनाही सांगा. यस, आणि कमेंट करा, काही डाऊट असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि नक्की पर्पल हॅट ऍप्लिकेशन डाउनलोड करा. नेक्स्ट सेमिस्टरच्या अभ्यासासाठी, बॅकलॉगच्या अभ्यासासाठी, टॉप करण्यासाठी, नेक्स्ट सेमिस्टरचे सगळे महत्त्वाचे विषयांचे कोर्सेस आपल्या पर्पल हॅट ऍप्लिकेशन अवेलेबल आहे. सो पुस्तक घेण्याच्या ऐवजी डायरेक्ट कोर्सेस घ्या, कामाला लागा, आत्तापासूनच सुरू करून टाका. बघा कॉलेजला नाही गेले, पुस्तक नाही घेतलं, पेपर सोल्युशन नाही घेतलं, सगळं आपल्या एका कोर्समध्ये सगळं अवेलेबल असतं. कोर्स घेतला की नुसतं कोर्स नाही भेटत, सगळ्याच गोष्टी फ्री भेटून जातात. घेऊन टाका आणि कामाला लागून जा. यस, थँक्यू.